हेलो गाईज, आज मी तुम्हाला स्नेक रेस्क्यू करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची माहिती सांगणार आहे. हा आहे चिमटा, ज्याला टॉंग म्हणतात. याने स्नेक रेस्क्यू करणं अगदी सरळ आणि सोपे जाते, कारण यामुळे सापाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही आणि आपल्यासाठी सुद्धा सेफ आहे. ही आहे छोटी टॉंग, जे की सापाची पिल्ले रेस्क्यू करण्यासाठी सरळ आणि सोपी आहे. ही आहे JK हुक्स यांनी दिलेली मला गिफ्ट म्हणून स्टिक. ही स्टिक माझ्यासाठी खूप छान आणि फेवरेट आहे, जे मी छोटे साप रेस्क्यू या स्टिकने करते. आणि ही आहे माझ्याकडची माझी स्वतःची फेवरेट स्टिक, जी की मला माझ्या मोठ्या भावाने दिलेली आहे, विनायक दादाने. आणि मला ह्या स्टिकने स्नेक रेस्क्यू करायला खूप सोपं आणि सरळ जातं. तर तुम्ही पाहू शकता, ही आहे माझ्याकडचं हँड ग्लोव्ज. हँड ग्लोव्जने साप पकडायला खूप सोपं जातं मला. हा आहे पाईप. या पाईपामधून स्नेक आतमध्ये गेल्यानंतर पिशवीत पॅक होतो. या एका बाजूने पिशवी लावायची आणि दुसऱ्या बाजूने साप सोडायचा. तर तुम्ही पाहू शकता, ही आहे माझ्याकडे जवळची फोल्डिंगची स्टिक. जर माझं सगळं साहित्य घरी असेल आणि मी जर बाहेर कुठे असेल आणि मला जर कॉल पडला, तर मी फोल्डिंगची स्टिक माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली आहे, जी मला नेहमी मदत करते. तुम्ही पाहू शकता, हे आहे माझं सर्पमित्र रेस्क्यूचं कार्ड. बाय बाय.